नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अजितदादांचं निधन झाल्यानंतर प्रामुख्याने राष्ट्रवादी पक्षावरती अनेक आरोप होताना दिसत आहेत. एकंदरीत चाकोरकरबाई असतील यांच्यावरती सुद्धा आरोप झाले, नरहरी झिरवळकर असतील यांचे सुद्धा काही प्रकरणं समोर आले आणि त्यानंतर देसाई असतील यांचं देखील काही कॅप्टन खरात यांच्यासोबत संबंध आहे असं देखील सांगण्यात आलेले. परंतु चाकोरकरबाईचं नेमकं प्रकरण काय आणि त्यानंतर आता नवीन नीलम गोरे यांचं देखील काहीसं प्रकरण उकरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते म्हणजे तृप्ती देसाई यांनी. आता तृप्ती देसाई यांनी जे काही आरोप केले त्या आरोपमागे किती सत्यता आहे आणि चाकणकरबाई परत या प्रकरणात अटकणार का, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होणार का, त्यांचं निलंबन वगैरे तर झालं, ते अध्यक्षपद वगैरे जे काय असते ते तर गेलंच, परंतु आता त्यांच्यावरती कारवाई आणि सहआरोपी त्या ठिकाणी केलं जाणार का, याचीच माहिती घेणार हा व्हिडिओ. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे ज्यावरती अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर अनेक आरोप होताना दिसले. यामध्ये नरहरी झिरवळकर असतील यांच्यावरती सुद्धा आरोप झाले होते. जो काही त्यांचा सहकारी असेल त्यांनी काही पैसे वगैरे घेतले होते त्या प्रकरणात सुद्धा नरहरी झिरवळकर यांचं नाव आलं होतं. आणि त्यानंतर आता जे काही किन्नर असेल तर किन्नरसोबत सुद्धा नरहरी झिरवळकर यांचे काही फोटो किंवा व्हिडिओ काही व्हायरल झाले होते असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. परंतु अजितदादा पवार यांच्या पक्षातील अनेक नेते कुठेतरी टार्गेट केले जात आहे, मुद्दामून त्या विषयावरती काहीतरी मांडल्या जाते असं देखील काही विद्वान लोकांचं म्हणणं आहे. परंतु यामागे किती सत्यता आहे, कारण तर ज्या पद्धतीने कॅप्टन खरात यांच्या प्रकरणात अनेक नेत्यांची नावं गुंतलेली आहेत, जवळपास 39 नेते एवढे गुंतलेले आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेले आहे. आणि त्यानंतर केसरकर म्हणतात की मग माझंच नाव का, किंवा तृप्ती देसाई यांचा जे काही आरोप असेल चाकणकरबाईवरती, नेमकं चाकणकरबाईचाच यामध्ये नाव का घेतले जाते. आणि त्यानंतर आता जे काही तृप्ती देसाई यांनी आरोप केला त्यामध्ये एक नवीन नाव सुद्धा जोडलं गेलं. यामध्ये जे काही असतील ते नीलम गोरे यांचं देखील नाव प्रामुख्याने समोर येताना दिसत आहे. आता या नीलम गोरेचं जे काही प्रकरण असेल ते सुद्धा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. नीलम गोरेचा कुठेतरी हात बघण्याचं काम या कॅप्टन खरात यांच्या माध्यमातून झालं होतं. म्हणजे काय तर नीलम गोरे हे सध्या विधान परिषदेवरती उपाध्यक्ष होत्या, परंतु यांना उपाध्यक्ष करण्यासाठी त्या ठिकाणी कॅप्टन खरात यांना हात दाखवण्याचं काम हे नीलम गोरे यांच्या माध्यमातून झालं होतं असा आरोप तृप्ती देसाई यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर जे काही चाकणकरबाई असतील त्या चाकणकरबाईचा आणि कॅप्टन खरातचे जो काही पती असतील कॅप्टन खरात आणि चाकणकरबाई यांचे जे काही पती आहेत त्यांचं एक बिल्डिंग सुद्धा त्या ठिकाणी बांधकाम सुरू झालेलं आहे. म्हणजे जवळपास ती बिल्डिंग 6 ते 7 मजल्याची आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि प्रामुख्याने जे काही नीलम गोरे ताई येतात, नीलम गोरेचं जे काही कॉन्टॅक्ट नंबर असतील आणि ते भोंदूबाबा कॅप्टन खरात यांचे सुद्धा संबंध आहेत, जवळपास 6 ते 7 वर्षाचे त्या ठिकाणी संबंध आहेत. आणि CDR काढा अशा पद्धतीचा आरोप तृप्ती देसाई यांनी केलेला आहे. आता निश्चितच एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने त्या ठिकाणी टार्गेट होतील किंवा एकनाथ शिंदे यांचं प्रामुख्याने त्या ठिकाणी फोटो वगैरे पाहिलेले आहेत. मग सुरुवातीला जे काही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना टार्गेट करण्यासाठी किंवा त्यांचं नाव याच्यात घेण्यासाठी किंवा ते काही प्रकरण असेल ते उखळण्याचं काम हे तृप्ती देसाई यांच्या माध्यमातून होताना, म्हणजेच नीलम गोरे यांचं नाव घेत एकनाथ शिंदेना टार्गेट करण्याचं काम हे सांगितल्या जाऊ शकते किंवा ते होऊ शकते का, असे देखील प्रश्न सध्या विचारले जात आहेत. आता ज्या पद्धतीने नीलम गोरे यांचं नाव समोर आलं त्याच पाठोपाठ आता एकनाथ शिंदे सुद्धा यामध्ये अटकतील का, यांचंही देखील नाव समोर येईल का, कारण तर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा हातातून पूजा झालेली आहे. नेमकं यांचं देखील नाव या तृप्ती देसाईंच्या माध्यमातून घेतलं जाऊ शकते का, हे देखील प्रश्न पडलेले आहेत. आणि जे काही आपल्या चाकणकरबाई आहेत ह्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम हे निश्चित होऊ शकते अशी देखील काही शंका उत्पन्न केली जात आहे. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.